स्टार्ट. नमस्कार, मी अशोकराव टावरे. आज आपल्या माध्यमातून एका महत्त्वाच्या विषयावर मी माझं निवेदन सादर करीत आहे. महावितरण राजगुरुनगर विभागाने एका उद्योजक असलेल्या ग्राहकाला वीज कनेक्शनची पूर्तता न करता 59,000 रुपयाचं लाईट बिल पाठवलेलं आहे. सदर उद्योजकाची जी फर्म आहे ती खेड सेच क्षेत्रामध्ये आहे आणि तो उद्योजक जो आहे तो प्रकल्प बाधित शेतकरी सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी त्याने उद्योग सुरू करण्यासाठी MSEBकडे म्हणजेच महावितरणकडे आत्ताच्या अर्ज दिला. महावितरणने 3,88,000 रुपये अनामत रक्कम त्यांच्याकडून भरून घेतली आणि त्यानंतर ट्रान्सफॉर्मर व इतर सर्व सामग्रीचा खर्च संबंधित उद्योजकाने केला आणि ती सामग्री वगैरे बसवली. परंतु खेड सेच क्षेत्र जे आहे तर ते क्षेत्र जे आहे ते MIDC आणि कल्याणी उद्योग समूह यांच्या माध्यमातून खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अंतर्गत येतं आणि त्यामध्ये खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि ग्राहक याच्यामध्ये एक करारनामा झालेला आहे. त्यामध्ये 1 एकरसाठी 100 HP पर्यंतची वीज जी आहे ती मोफत दिली जाते आणि त्यापुढील प्रत्येक HP साठी ग्राहकाकडून 10,000 रुपये घेतले जातात. तर संबंधित उद्योजकाला 200 HP वीज कनेक्शनची आवश्यकता असल्याने व त्यांची जागा जी आहे ती 17 गुंठे असल्याने त्या ठिकाणी त्यांना 42 HP पर्यंत वीज कनेक्शन मिळू शकत होतं आणि उर्वरित 158 HP साठी त्यांना खेड सिटीला 15,80,000 व GST वगैरे धरून 18 लाख रुपये द्यावे लागणार होते. त्यानंतर संबंधित फर्म जी आहे ती स्थानिक शेतकऱ्याची असल्यामुळे आम्ही त्याबाबत उद्योगमंत्री, MIDC असेल, प्रादेशिक अधिकारी असेल यांच्याकडे निवेदने देऊन पाठपुरावा केल्यानंतर उद्योग सचिवांनी याबाबत MIDCला पत्रव्यवहार केलेला आहे आणि पुण्याचे प्रादेशिक अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे चेअरमन जे आहेत त्यांना याबाबत सवलतीबाबत कळवलेले आहे. आणि असे असताना जेव्हा 3 महिन्यापूर्वी संबंधित सर्व ट्रान्सफॉर्मर व यंत्रणा बसवली गेली आणि खेड सिटीने त्यावर हरकत घेतल्यानंतर महावितरणने तेथील मीटर वगैरे सुद्धा न बसवता आणला. परंतु काल सदर ग्राहकाला 59,000चं बिल पाठवलं गेलं. त्यावर ग्राहक नंबर आहे, मीटर नंबर वगैरे सर्व आहे. म्हणजेच त्यांचं 200 HP कनेक्शनचं पुरवठा करण्यासाठीची जी मागणी आहे ती महावितरणने मान्य केलेली आहे आणि मग ती मान्य केलेली असताना तुम्ही कनेक्शन बंद का केलं? जर खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची NOC किंवा संमती न घेता तुम्ही संबंधित उद्योगाला वीज पुरवठा केला आणि नंतर हरकत घेतल्यानंतर बंद केला आणि नंतर परत तुम्ही लाईट बिल पण पाठवताय, हा जो महावितरणचा भोंगळ कारभार आहे हा आज समाजापुढे आला पाहिजे. आणि त्याबाबत आम्ही मागणी केलेली आहे की तुम्ही जर वीज कनेक्शन न देता त्यांना ग्राहक क्रमांक आणि मीटर क्रमांक तुम्ही बिलावर टाकलेला आहे तर तातडीने ते वीज कनेक्शन पुरवठा त्यांना सुरू करावा आणि खेड सिटीचं जे डिपॉझिट आहे ते त्याबाबत खेड सिटी आणि महावितरणने निर्णय घ्यावा. त्यामध्ये संबंधित ग्राहकाची कोणतीही चूक नाही आणि याबाबत तो पुरवठा दिला जावा अशी मागणी आम्ही महावितरणकडे केलेली आहे. आणि याबाबत जर न्याय मिळाला तर 6 नोव्हेंबरपासून आंदोलनाचा सुद्धा आम्ही इशारा स्वतः दिलेला आहे. धन्यवाद.